किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी। तर त्यासाठी बघा मेथी नीट करून घेतलेली आहे मी। 2 मोठ्या पेंड्या घेतलेल्या आहेत मेथीच्या, नीट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। ते घेतलेत भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत खलबत्त्यात घालून। हिरव्या मिरच्या घेतल्यात बघा, ते पिकलेले आहेत, ते लाल घेतलेत आणि हिरवे बी आहेत, ते दोन्ही मिक्स घेतलेत मी मिरच्या। आणि इथं लसूण घेतलाय। मेथीची डाळ मी भिजू घातली होती, 1 तास झालं। तर मस्त आपली डाळ भी भिजलेली आहे। आता बनवायला सुरू करूया आपण। शेंगदाणा आपण बारीक करून घेऊया। शेंगदाण बघा असं बारीक करून घेतले, लय बी बारीक करायचं नाही, ठेवायचं। काढून घेऊया। यातच लसूण टाकूया, लसूण बी चेचून घेऊया, मिरच्या बी मोडून घालूया बारीक घेऊया। असं बारीक करून घेतलं बघा असं। आता ह्याला साईडला ठेवूया। ठेवले बघा कढाई आपली चांगली तापली, त्याच्यात ओतूया तेल। तर तेल चांगलं तापले, लसूण आणि मिरची कुटून घेतलेली ह्याच्यात घालून घेऊया, भाजून घेऊया। हे आणि लसूण चांगला भाजलाय, आता ह्याच्यात घालूया भाजी। भाजीला जरा खालीवर करून घेऊया। भाजीला घेऊया, डाळीत हलवून घेऊया। मेथी डाळ हलवून घेतले, मीठ टाकायचं चवीप्रमाणे। शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला भाजीला हलवून घेऊया पुन्हा। मिनिट झाकून शिजवूया आपण। पाणी आहे बघा, आता बिन झाकण लावता हलवून 1 मिनिटभर शिजवून घेऊया। तर हे बघा आपली भाजी जी आहे ते बनवून एकदम रेडी आहे। आणि ह्याच्यासोबत मी खायला इथं रोटी पण बनवलेला आहे। तर तुम्ही हे दोन्ही एन्जॉय करू शकता। खूप असं मस्त आहे, हे बघू शकताय। आणि नक्की ट्राय करून बघा हे रेसिपी, कसं वाटलं हेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। पर्यंत फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा। बाय बाय।